गुड मॉर्निंग गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर गाइस, आज आम्ही चाललो आहोत सगळे फ्रेंड्स पिकनिकला फार्म हाऊसवरती. जो फार्म हाऊस टिटवाळा स्टेशन पासून 9 किलोमीटर अंतरावरती बापसाई रोडवरती इथे आहे. तर आम्ही सगळ्यांनी इंटरनेटवरती त्याचे फोटोज व्हिडिओज वगैरे बघितले. तर बघूया काय काय मजा मस्ती वगैरे येते. तर तुम्हाला ती नक्कीच बघायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही नक्की हा ब्लॉग कंटिन्यू करा आणि शेवटपर्यंत बघा आणि मग नंतर कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. तर गाईज, आता आम्ही निघालेलो आहोत. आता संध्याकाळ आहे. तर गाईज, ऍक्च्युली प्रॉब्लेम असा झालेला आहे की आमच्या समोरच्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकल्यामुळे आमच्या गणेशच्या गाडीमध्ये पेट्रोल नाही. आता मागे आणि आम्ही आता दोघं जण पुढे आलेलो आहोत. आता आम्ही कल्याणच्या बिर्ला कॉलेजच्या इथे पोहोचलेलो आहोत. तर अजून तरी आम्हाला काय पेट्रोल पंप भेटले. आम्ही काही जणांना विचारलं तर ते बोलले 1-1.5 किलोमीटरवरती पेट्रोल पंप आहे. फायनली पेट्रोल पंप भेटलेला आहे आणि गणेश त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतोय. सीन असं झालाय की मी गणेशच्या गाडीवरती होतो, पण ऍक्च्युली आता इथे आमचे फ्रेंड्स भेटले. प्रवीण दा, एकदा फक्त चॅनलमध्ये आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत अर्धा. आता आम्ही बिर्ला गेटला महादेव मंदिरात इथे पोहोचलो. रायताला पोहोचलेलो आहोत. थोडंच 5 किलोमीटरवरती बापसाई राहिलेलं आहे. तर फायनली गाईज, आम्ही गोवलीला पोहोचलो आहोत. आता तर इकडे थोडंसं सामान घ्यायचं आहे, त्यामुळे आम्ही जरा थांबलेलो आहोत. आणि सर जरा हाय करा आमच्या ब्लॉगमध्ये. गरीबाच्या ब्लॉगमध्ये थोडं आहे. तुमचे काय बोलतात आशीर्वाद, तुमचे आशीर्वाद आमच्या चॅनलला लागले तर. गणेश काय करते? पिछली टाइम तेरा सिर्फ हेलमेट की वजह से तेरा मुंह नहीं दिख रहा था, इसलिए अभी बता दो. बस सब ठीक, जाएंगे एंजॉय करेंगे और क्या, खाएंगे पिएंगे और क्या क्या करेंगे बता. उधर जाके तेरा क्या मानना, मतलब क्या क्या करना चाहता है? जाने का मतलब यहाँ से जाने का बस ट्रैवल का एंजॉयमेंट करने का, उधर जाके स्विमिंग पूल वगैरह खाने पीने में ज़्यादा एंजॉयमेंट तो उसी चीज़ में बाकी है. तू मेरा क्या बोलना चाहेगा चैनल में? भाई अपना भी चैनल अपने यूट्यूब निकाल दे. हा भाई, आपल्या पण मित्राचं चॅनल आहे अनवर ब्लॉग. तर गाईज, हे आहेत आमचे अमर सर. तर अमर सर, तुम्ही काय बोलू शकता? शुभम गरुड आहे, याचा चॅनल आहे यूट्यूबवरती. त्याला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आशीर्वाद करो तो हमेशा बना रहेगा, ऐसी मेहनत करते रहो, जनता का भला हो. सभी से लाइक करो, सब्सक्राइब करो. जितने हमारे उत्तर भारत के भाई सभी से लाइक करो, सब्सक्राइब करो और जनता का प्यार दो. मैं और यही बोलना चाहूँगा. थँक्यू. तर गाईज, आता आम्ही निघतोय. झालंय सगळ्यांचं, म्हणजे थोडंफार पाणी वगैरे पिऊन वगैरे थोडंफार खाऊन वगैरे येतं, सगळं काही झालेलं आहे. तिकडे पोचल्यानंतर फार्म हाऊसवरती पोचल्यानंतर तुम्हाला मेन गेटपासून तुम्हाला सगळं फार्म हाऊस दाखवेल. तर गाईज, बापसाईमध्ये आता आम्ही पोचलेलो आहोत. तर ऑलमोस्ट एंटर करतो आता बापसाईमध्ये. तर गाईस, अशा प्रकारे आम्ही विमला पॅलेस फार्म हाऊसला पोचलेलो आहोत.
वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं तुम्ही सांगा आता. मेरे को तो बहुत अच्छा लगा फार्म हाउस, वो जो उधर का लोकेटेड मिला है, इधर मिला है। बाकी इधर का क्लाइमेट काफ़ी अच्छा है, काफ़ी अच्छे से मेंटेन करके रखा हुआ है, साफ सुथरा भी बहुत अच्छे से। आता मी तुम्हाला सगळ्यात आधी दाखवतो आमचा रूम. तर गाईज अशा प्रकारे आपण आतमध्ये आलेलो आहोत. संतोष सर तर आता कामाला सुद्धा लागलेले आहेत. प्रवीण सर त्यांना थोडेसे इन्स्ट्रक्शन्स देताना किंवा काही लागते वगैरे काय नाही. अशा प्रकारे हा आपला हॉल आहे गाईज. इकडे सुद्धा एक आपला रूम आहे गाईज, हे बघा. तर गाईज कसं वाटते मी? इकडे थोडं लाईटचं जरा फ्लक्च्युएशन वगैरे होते मध्ये. ओके, अशा प्रकारे. तुषार सर तुम्ही काय बोलाल? मला सुद्धा द्या थोडा. माझा पाहिजे तुला? हां, माझा घेणार? बड़ा हरामी हो बेटा. तसं नाही, मला सुद्धा द्या. जरा बाहेर जाऊन बघूया आपण. कोणी उठलंय का नाही वगैरे. गैस कब सो के उठा? अरे उठा ले अभी, ताकि बैठिए, तुम लोग का ही वेट कर रहा था कब तुम लोग उठोगे. अच्छा, आता व्यवस्थित येत आहे बघा. मग आता आम्ही स्विमिंग करतोय. तर गाईज अमर सर आणि अनवर आता पाण्यामध्ये पोहायला गेलेले आहेत. मगाशी सुद्धा मी गेलेलो होतो पोहायला, पण मला ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे त्यामुळे मी पाण्यामध्ये नाही जाऊ शकतो. फ्लोट वगैरे सुद्धा दिलेलं आहे. ज्यांना पोहता येत नसेल त्यांनी फ्लोट वगैरे वापरावं. पण ॲक्च्युली अनवरला पोहता येते, पण तरी त्याने असं टाइमपाससाठी त्यांनी घेतलेलं आहे. ते बघा, आता तुमच्यासमोर चॅलेंज दिलं म्हणून त्याने लगेच फ्लोट बाजूला काढलेला आहे. तसंच हा. तर गाईज आता आम्ही निघतो आहोत फार्म हाऊसवरून, कारण की आमची वेळ झालेली आहे निघण्याची. तर आता आम्ही निघतो आहोत. तर माझ्यासोबत आहेत प्रवीण सर. तर प्रवीण सर तुम्हाला कसं वाटला? फार्म हाऊस एकदम मस्त आहे, सर्विस पण चांगली आहे. हां, कोणाला जर व्हिजिट करायची असेल तर नेक्स्ट टाइम अवश्य व्हिजिट करा. नक्की गाईज, नक्की विजिट करा, कारण की फार्म हाऊस खरंच खूप छान आहे. मी माझ्या बायोमध्ये नंबर पिन करेलच आणि वरतून ॲड्रेससुद्धा पिन करेल. तर गाईज तुम्हाला जर फॅमिलीसोबत जर यायचं असेल किंवा फ्रेंड्सबरोबर यायचं असेल तर तुम्ही नक्की येऊन या फार्म हाऊसला एकदा भेट द्या, कारण की खरंच यांची सर्विस पण भारी आहे आणि फार्म हाऊस पण बघण्यासारखं आहे. तर गाईज आता आम्ही निघतोय. वाजलेत बरोबर 6:15 आता संध्याकाळचे. तर आम्हाला पोचता करता तरी नाही बोललं तरी 9 तरी वाजतीलच. 9 किंवा जास्तीत जास्त 9:30 पर्यंत, जर थांबत वगैरे गेलं तर. तर गाईज फायनली आता मी घरी पोचलेलो आहे, म्हणजे घराच्या खाली आता उभा आहे. तर आता थोड्याच वेळात मी घरी जाईलच. बाकीचे सगळेसुद्धा व्यवस्थित सुखरूप घरी पोचलेले आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाईज बरोबर मला 9 वाजलेले आहेत आता या वेळेला. मी 9 वाजता बरोबर आमच्या बिल्डिंगच्या खाली उभा आहे.
तर 9 वाजेपर्यंत आपण मी 6:15 वाजता तुम्हाला आय गेस टाईम सांगितला होता. 6:15 वाजल्यापासून ते आत्ता 9 वाजेपर्यंत मी बरोबर घराच्या इकडे बिल्डिंगच्या खाली पोचलेलो आहे. तर एवढा डिफरन्स आहे गाईज. तर मध्ये आम्ही कुठेही थांबलेलो नाही आहे, पण थोडंसं ट्रॅफिकमुळे एवढा उशीर झालेला आहे. जर ट्रॅफिक वगैरे नसला तर त्याच्यापेक्षाही लवकर अर्धा तास आम्ही आधी लवकर पोचलो असतो घरी. तर गाईज कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा.